नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही संभाव्य प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पृथ्वीचे परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चालायचं आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पश्चिमेकडून पूर्वेकडे। तर पहा, पृथ्वीचे परिवलन हे पश्चिम या दिशेकडून पूर्व या दिशेकडे होते। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र विधानसभेत पुढीलपैकी किती सदस्य आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 288। तर पहा, आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण 288 इतके सदस्य आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे सध्याचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 माननीय द्रौपदी मुर्मू। तर पहा, आपल्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे माननीय द्रौपदी मुर्मू आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते ठिकाणे नगर परिषदेचे ठिकाण नाही? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 घनसांगवी। तर पहा, घनसांगवी हे जे ठिकाण आहे तर ते पहा नगर परिषदेचे ठिकाण नाही। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर। तर पहा, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा हा पालघर आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता राजा हा मौर्य घराण्यातील नव्हता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 समुद्रगुप्त। तर पहा, समुद्रगुप्त हा जो राजा होता तर तो पहा मौर्य घराण्यातील नव्हता। प्रश्न क्रमांक 7, दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीमध्ये झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सन 1939 ते सन 1945। तर दुसरे महायुद्ध हे पहा सन 1939 ते सन 1945 या कालावधीमध्ये झालेले होते। प्रश्न क्रमांक 8, कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कुसुमाग्रज। तर कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर ते कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 9, पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नाथसागर। तर पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर ते नाथसागर हे ठेवण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 10, कोरोना आजाराचा विषाणू शरीराच्या कोणत्या अवयवावर आघात करतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 फुफ्फुस। तर पहा, कोरोना आजाराचा जो विषाणू असतो तर तो पहा शरीराच्या फुफ्फुस या अवयवावर तो आघात करतो। प्रश्न क्रमांक 11, भारताच्या सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा राष्ट्रपती। तर राष्ट्रपती हे पहा आपल्या भारताच्या सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात। प्रश्न क्रमांक 12, स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल। तर स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री हे सरदार वल्लभभाई पटेल होते। प्रश्न क्रमांक 13, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 17 सप्टेंबर। तर 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा परिभ्रमण। पृथ्वी सूर्याभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? तर ते परिभ्रमण असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 15,
महाराष्ट्रात नवे महसुली वर्ष केव्हा सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1 ऑगस्ट. तर 1 ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये नवे महसूल वर्ष हे सुरू होते. प्रश्न क्रमांक 16. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक खालीलपैकी कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. तर पहा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक हे कोण असतात? तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 17. हर्षचरितम या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 बाणभट्ट. तर बाणभट्ट हे पहा हर्षचरितम या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 18. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पालकमंत्री. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 19. जालना जिल्ह्यास खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा धाराशिव. तर जालना या जिल्ह्यास पहा धाराशिव या जिल्ह्याची सीमाही लागून नाही. प्रश्न क्रमांक 20. सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महात्मा फुले. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केलेली आहे? तर ती पुणे या ठिकाणी. कुठे? पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 21. ब्रास म्हणजे किती घनमीटर? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तर ब्रास म्हणजे पहा 2.831 घनमीटर. प्रश्न क्रमांक 22. सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा श्रीहरिकोटा. तर श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन अंतराळ केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23. अश्वशक्ती हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा शक्ती. तर अश्वशक्ती हे पहा शक्ती याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 24. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 100. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 25. बोंडअळी रोग हे कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कापूस. तर बोंडअळी हा जो रोग आहे तर तो पहा कापूस या पिकाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26. माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा विनोबा दामोदर सावरकर. तर माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक हे विनोबा दामोदर सावरकर आहेत. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महात्मा फुले. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 37 अंश सेल्सिअस. तर पहा निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे सामान्यतः 37 अंश सेल्सिअस इतके असते. प्रश्न क्रमांक 29. जायकवाडी धरणाला किती दरवाजे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 27. तर जायकवाडी धरणाला पहा एकूण 27 दरवाजे आहेत. प्रश्न क्रमांक 30. जालना शहर हे कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कुंडलिका. तर जालना हे जे शहर आहे तर ते पहा कुंडलिका या नदीच्या तीरावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे ठिकाण हे खेळणा व पूर्णा नदीच्या संगमावर वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 जाफराबाद. तर पहा जाफराबाद या तालुक्याचे ठिकाण हे खेळणा आणि पूर्णा नदीच्या संगमावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 32. अंबड येथील खंडोबा मंदिराची स्थापना डॅश यांनी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अहिल्याबाई होळकर. तर अंबड येथील खंडोबा मंदिराची स्थापना ही अहिल्याबाई होळकर यांनी केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 33, जालना जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 5. तर जालना जिल्ह्यामध्ये पहा एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रश्न क्रमांक 34, भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा इराण. तर भारताने पहा इराण या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प हा राबविलेला आहे. प्रश्न क्रमांक 35, जालना जिल्ह्यात एकूण किती महसुली उपविभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 4. तर जालना जिल्ह्यामध्ये पहा एकूण 4 महसुली उपविभाग आहेत. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रात डॅश या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा श्रीवर्धन. तर महाराष्ट्रामध्ये पहा श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 37, आंतरराष्ट्रीय योग दिवस डॅश या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 21 जून. तर पहा 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38, नीरज चोपडा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा भालाफेक. तर नीरज चोपडा हा जो खेळाडू आहे तर तो पहा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 39, भारतात साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ज्ञानपीठ. तर भारतामध्ये साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर तो ज्ञानपीठ हा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 40, जालना जिल्ह्याचे निर्मिती वेळेस खालीलपैकी कोणत्या तहसीलचे अस्तित्व नव्हते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मंठा. तर पहा जालना जिल्ह्याच्या निर्मिती वेळेस मंठा या तहसीलचे अस्तित्व नव्हते. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा श्रीप्रकाश. तर श्रीप्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 42, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा धोंडो केशव कर्वे. तर पहा भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व कोण होते? तर ते धोंडो केशव कर्वे हे होते. प्रश्न क्रमांक 43, समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड. उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे तर ते पहा भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 44, राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदावरून काढून टाकण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा संसद. तर राष्ट्रपतींना पहा महाभियोगाद्वारे पदावरून काढून टाकण्याचा अधिकार हा संसदला असतो. प्रश्न क्रमांक 45, संतोष ट्रॉफी पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा फुटबॉल. तर संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 46, सरदार वल्लभभाई पटेलांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बिस्मार्क. तर सरदार वल्लभभाई पटेलांची तुलना ही पहा बिस्मार्क यांच्याशी केली जाते. प्रश्न क्रमांक 47, भारतीय घटनेच्या डॅश कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा ही नष्ट करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 17. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा ही नष्ट करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 48, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी. तर पहा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंदोलन हे केले होते. प्रश्न क्रमांक 49, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मदन मोहन मालवीय.
तर पहा सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे तर ते मदन मोहन मालवीय यांनी ते लोकप्रिय केले होते. प्रश्न क्रमांक 50. देशातील पहिले स्मार्ट मॅनेज EV चार्जिंग स्टेशन कोठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या ठिकाणी पहा देशातील पहिले स्मार्ट मॅनेज EV चार्जिंग स्टेशन हे सुरू करण्यात आलेले आहे.